गणपती आगमनाला अवघे काही तास शिल्लक उरलेले आहे, त्यामुळं भाविकांकडून आणि भक्तांकडून मोठ्या प्रमाणावरती गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या खरेदी करताना दिसून येत आहे। बाजारपेठे ज्या आहेत त्या पूर्णतः सजलेल्या आहे। मोठ्या प्रमाणावरती भाविक जे आहेत ते गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करताना दिसून येत आहे। तर त्यासोबतच गणपतीच्या डेकोरेशनसाठी लागणारे घरगुती सामान जे आहे ते देखील घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती भाविक आणि भक्त जे आहे ते आलेले आहेत बाजारपेठेमध्ये। यावर्षी सर्वाधिक मूर्त्या ज्या आहेत ते नंदुरबार जिल्ह्यात बनलेल्या जवळपास 1 लाखापेक्षा अधिक मूर्त्या ज्या आहेत ते नंदुरबार जिल्ह्यामध्ये तयार झालेल्या आहेत। छोट्यापासून तर मोठ्यापर्यंतच्या ज्या मूर्त्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत। मात्र या मूर्त्यांची किंमत जी आहे ते 25% वाढलेली, त्यामुळं मोठा आर्थिक फटका जो आहे तो सहन करावा लागत असला तरी देखील भक्तांची जी भावना आहे किंवा गणपतीची जी किंमत आहे ती होऊ शकत नाही, त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती भक्तांकडनं गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या खरेदी करताना दिसून येत आहेत। एकंदरीतच ते नंतर सर्वाधिक मूर्त्या ज्या आहेत त्या नंदुरबार जिल्ह्यात तयार होत असतात आणि यांची विक्री देखील जोमात होताना दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठे जे आहेत ते सजलेल्या आहेत आणि या बाजारपेठेमध्ये भाविकांकडनं आणि भक्तांकडनं गणपती मूर्त्या ज्या आहेत ते घेताना दिसून येत आहेत। एकंदरीतच नंदुरबार जिल्हा हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरती असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भाविक जे आहेत ते गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान इतर राज्यातून देखील गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी येताना दिसून येत आहेत। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामधील बाजारपेठे ज्या आहेत ते सजलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती गणेश मूर्त्या ज्या आहेत ते खरेदी होताना दिसून येत आहेत। जितेंद्र बैसना, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।